खूपच लेग साईडच्या बाहेर टाकलेला हा चेंडू, सॉरी ऑफ साईडच्या बाहेर टाकलेला हा चेंडू अवांतर धावेसाठी. या अवांतर धावेच्या मधील धावसंख्या 1च्या रूपानं. दरम्यान विनोद, हो हो, सुंदर असा हा चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईडच्या खूपच बाहेर टाकलेला हा चेंडू. पंच पुन्हा एकदा या चेंडूला दंडित करतील. या अवंत धावेच्या रूपाने पुन्हा एकदा धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 2. हो हो, पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याच्या नादामध्ये मात्र चेंडू पूर्णपणे बीट होतोय. सुंदर अशी गोलंदाजी वापसी म्हणावी लागेल विनोदच्या माध्यमातून. सुरुवातीचे 2 चेंडू अवांतर टाकून मात्र तिसरा चेंडू निर्धाव टाकण्यात त्याला यश आलंय. तितकाच आक्रमक असा हा फलंदाज असेल त्याच्या समोर असतोली संघाचा मयूर. आता मात्र पुन्हा एकदा विनोद बॉलिंग मार्गवर सज्ज. आता मात्र आपटलेला हा चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. नक्कीच या 4 धाव्यांच्या मदतीनं धावसंख्या भरकन वाढते ती असतोली संघाची. बिनबाद 6. अजूनही पहिले षटक मार्गस्थ. स्ट्राईकला आता मात्र मयूर. आणि पुन्हा एकदा अवांतर धावेत भर. या 1 धावेच्या मदतीने पुन्हा या धावसंख्या वाढते ती बिनबाद 7. काहीसा लाईन लेंथ भरकटलेला दिसतोय तो विनोद. आता मात्र पुन्हा असा सुंदर असा चेंडू, मात्र हवेमध्ये असलेला हा चेंडू खाली क्षेत्ररक्षक मात्र काहीच करू शकत नाही. क्षेत्ररक्षक चेंडू जाता सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. थर्टी चे षटक असेल, हाणामारीचं षटक असेल, दोन्ही फलंदाजांचा प्रयत्न असेल मोठे फटके खेळण्याचा. दरम्यान बॉलिंग मार्ग पुन्हा एकदा विनोद. आता मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू आणि झेल बाद होतोय तो मयूर. खूपच मोठा फटका बसतोय असतो संघाला मयूरच्या रूपानं. तो विनोदच्या असनोलीच्या असा हा आक्रमक फलंदाज मयूरला पॅव्हलियन मध्ये परत पाठवतोय तो विनोद. आता मात्र मयूरची जागा घेऊन जातोय तो वैभव. अजूनही काही चेंडू शिल्लक असतील. विनोदाच्या पहिलं षटक अजूनही मार्गस्थ. मात्र तितकाच सुंदर असा हा फलंदाज वैभव असनोली संघाकडनं फलंदाजी करतोय. हो हो हो, खोलो टप्प्याचा हा चेंडू सुरेख चेंडू म्हणता येईल. चेंडू पूर्णतः बीट होतोय आणि यष्टी रक्षकाच्या हातात जाऊन सामावतोय. खूपच असं सुंदर गोलंदाजी म्हणता येईल विनोद याचं. सुरुवातीचे 2 चेंडू जर पाहिले अतिशय खराब सुरुवात केली होती विनोद यांनी, मात्र यानंतर खूप सुंदर अशी वापसी करतोय तो विनोद. आता मात्र पुन्हा एकदा विनोद. हो 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 हो, पुन्हा एकदा अवांतर धाव आमचे पंच या ठिकाणी निर्देशित करतील. या 1 धावेच्या मदतीनं धावसंख्या वाढते ती 14.
पुन्हा एकदा वैभव स्ट्राईकला. आता मात्र लोअर फुलटॉस चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय, खोलवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय, तितके साथही मिळते त्याला. मात्र एक धाव रोखू शकले नाही. या एक धावेच्या मधील धावसंख्या होती ती 15. 22च्या रूपाने ही धाव असेल आणि षटक संपतंय. 4 अवांतर धावा या विनोदच्या माध्यमातून आतापर्यंत येताना दिसल्या. मात्र कुठल्याही प्रकारचा एक मोठा फटका सोडला तर नक्कीच जखडून ठेवलं असनोली संघाला. कारण 38चं हे षटक होतं. कारण असनोली संघाचा मयूर दिनकर आणि अर्जुन तसेच वैभव असेल खूपच आक्रमक असे हे फलंदाज आमच्या किनवली पंचक्रोशीत मानले जातात. यांना नक्कीच 15 धावांवर रोखले पहिल्या या षटकात. खूपच महत्त्वाचं षटक असेल आणि खूपच असं सुंदर षटक म्हणता येईल विनोद याचं. आता मात्र सांघिक दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो विवेक. आता मात्र स्ट्राईकला असेल तो वैभव. असनोली संघाच्या पहिल्या षटकांती एक गडी बाद आणि 15 धावा या ठिकाणी धावफलकावर दिसत आहेत. नक्कीच दुसरं षटक खूप आशा पल्लवीत असतील कोठेरे संघाच्या या विवेकच्या माध्यमातून. तितक्याच आशा असतील असनोली संघाला वैभव आणि अर्जुनच्या माध्यमातून. आता मात्र पुन्हा एकदा खोलवर टाकण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातो लेग साईडच्या दिशेने. 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार. नक्कीच चांगली सुरुवात केलेली दिसते या षटकाची. कारण असं म्हणतात वेल बिगिनिंग इज अ हाफ डन. चांगली सुरुवात ही कुठेतरी पूर्ण काम झाल्याची पावती असते आणि अशाच प्रकारचं कार्य या ठिकाणी वैभवच्या माध्यमातून दिसतंय. पुन्हा एकदा आपल्याला हा चेंडू मात्र तितकासा काही फायदा घेता आला नाही या चेंडूचा. दरम्यान एक धाव नक्कीच पूर्ण असेल. या एक धावेच्या मधीनं धावसंख्या होती ती एक गडी बाद 20. सुंदर अशी गोलंदाजी करताना दिसतोय. नक्कीच पहिल्या चेंडूवर खणखणीत असा चौकार आणि दुसऱ्या चेंडूवर एक धाव. आता मात्र पहिल्यांदाच स्ट्राईकला येतो तो डावखुरे हाताचा आक्रमक असा हा फलंदाज अर्जुन. नक्कीच अर्जुनच्या माध्यमातून असनोली संघाला खूपच अपेक्षा असतील. खूप आशा पल्लवित करण्याचा प्रयत्न असेल असनोली संघाचा अर्जुन. आता मात्र पुन्हा एकदा विवेक बॉलिंग मार्गवर सज्ज. आता मात्र आपल्याला हा चेंडू जातोय सीमा रेषा पार लेग साईडच्या दिशेने 6. नक्कीच मी म्हटलं होतं असनोली संघाचा असा हा आक्रमक फलंदाज अजूनही मैदानात उपलब्ध आहे. अर्जुनच्या समोर तरी अशी प्रकारची गोलंदाजी करून चालणार नाही कोठारे संघाला. कारण अर्जुन हा डावखुरे हाताचा फलंदाज. अशा प्रकारचे 6च्या 6 चेंडू सीमारेषा पार पाठवण्याची क्षमता या फलंदाजामध्ये खणखणीत भरलेली आहे. पुन्हा एकदा विवेक बॉलिंग मार्कवर सज्ज. हो आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये मात्र काहीच गडबड होताना दिसते. दोन्ही फलंदाजांमध्ये तू मैमे होताना दिसतंय. तू घेतो का मी घेतो. मात्र चेंडू धरणीला दान केला जातो. दरम्यान 2 धाव पूर्ण असतील. या 2 धावाच्या मधील असलेली संघाची धावसंख्या वाढती. ती धावसंख्या होती ती 28. नक्कीच मोठा मासा गळाला लागला असता कोठारे संघाच्या. मात्र तू घेतो का मी तू मैमे करता करता चेंडू धरणीला दान होऊन 2 धाव पूर्ण. नक्कीच कॅचेस विथ द मॅचेस. जर सामना जिंकायचा असेल कोठारे संघाला असनोली संघाविरुद्ध तर कॅचेस
मात्र घ्यावेच लागतील. पुन्हा एकदा विवेक बॉलिंग मार्कर सज्ज. अजूनही षटकातील काही चेंडू शिल्लक. विवेक याच्या आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईकला अर्जुन. ओहो सुंदर असा चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू. यॉर्कर लेन क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र मानलं जातं या चेंडूला. सुंदर असा चेंडू खेळून काढला. एक धाव मात्र पूर्ण. एक धावेच्या चेंडू एक धावेच्या मदतीनं धावसंख्या होती ती 29. नक्कीच वापसी करताना दिसतो विवेक कुठेतरी आपल्या गोलंदाजीवर. मात्र क्षेत्ररक्षकांकडून काहीशी साथ मिळत नाहीये ती विवेक याला. पुन्हा एकदा आता मात्र स्ट्राईकला येतो वैभव. हो हो आखूड टप्प्याचा हा चेंडू. मात्र सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं या ठिकाणी. दरम्यान 2 धाव पूर्ण असतील. या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या होती ती असलेली संघाची 31. चांगलं असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय या क्षेत्ररक्षकाकडनं. आणि षटक संपतंय. या दुसऱ्या षटकात ती धावसंख्या होती ती 31 असलेली संघाची. अजूनही 2 षटक शिल्लक. अजूनही अर्जुन मैदानामध्ये या ठिकाणी तळ ठोकून आहे. नक्कीच खूप अपेक्षा असतील अर्जुनकडनं आणि वैभवकडनं. कारण या मैदानावर आतापर्यंत जर आपण पाहिला तर मागील सामन्याचा जर विचार केला तर 99 धावाचं टार्गेट होतं डेने संघाला. खूप हाय स्कोर मैदान म्हणावं लागेल. या मैदानावर आतापर्यंत खूप धावा या ठिकाणी सहजरित्या पार होतात. आपण या ठिकाणी आज 5वा दिवस आहे. पाहत आलोय प्रत्येक सामना. नक्कीच एक सम्मानजनक स्कोर उभा करावा लागेल. दरम्यान तिसरं षटक भावेश. आता मात्र आपटलेला हा चेंडू. सुंदर असा चेंडू पूल करण्याच्या नादामध्ये पूर्णपणे अर्जुन बीट होताना दिसतोय. निर्धाव चेंडू टाकण्यात यश आलं याला. नक्कीच चांगली सुरुवात म्हणता येईल भावेश याची. नक्कीच कुठेतरी 60-65 धावांचं डोंगर नक्कीच या ठिकाणी उभं करावं लागेल कोठारे संघाविरुद्ध असलेल्या संघाला. कारण हे मैदान असं दिसतंय कारण याची आउटफील्ड खूप फास्ट दिसते या ठिकाणी. पुन्हा एकदा भावेश. पुन्हा एकदा आपटलेला चेंडू. मात्र पुढे येऊन खेळण्याच्या नादामध्ये पुन्हा एकदा बीट होतोय अर्जुन. नक्कीच कुठेतरी संयमी खेळ खेळावं लागेल. कुठेतरी आत्मसन्मान या ठिकाणी ठेवावं लागेल. कुठेतरी संयमी पारी खेळावं लागेल अर्जुन याला. कारण तुझ्यात ती क्षमता आहे. तुझ्यात ती ताकद आहे. तू शेवटपर्यंत राहायची तर या ठिकाणी 60-65 रन नक्कीच होतील. मात्र चांगलं षटक म्हणता येईल तितकंच भावेश याचं. हो 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 क्या बात आहे. क्या बात आहे. खूपच सुंदर गोलंदाजी करतोय भावेश. नक्कीच बांधून ठेवलाय अर्जुन याला. खूप सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल भावेश याची. 31. आता मात्र 3 चेंडू लगातार निर्धाव टाकण्यात यश आले. ते भावेशाला खूपच महत्वाची कामगिरी करतो आतापर्यंत भावेश आपल्या गोलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा मात्र आपल्याला चेंडू होता. मात्र ऑफसाईडच्या दिशेने ढकलून दिलेला हा चेंडू. सुंदर असा हा. मात्र तितकीच खराब असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल या ठिकाणी. दरम्यान 3 धावा पूर्ण असतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगल्या प्रकारे असं 3 धावा या ठिकाणी. या 3 धावेच्या मदतीनं धावसंख्या होती ती असणारी संघाची 34. सुंदर असं गोलंदाजी म्हणता येईल भविष्याची. नक्कीच आतापर्यंत 4 चेंडू आणि 4च धावा खर्च करून बांधून ठेवलं असणारी संघाच्या फलंदाजाला. नक्कीच पुन्हा एकदा बॉलिंग मार्कर सज्ज असेल भावेश. आता मात्र वैभव. अजूनही षटकातील काही चेंडू शिल्लक असतील. हो 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 क्या बात आहे. सुंदर चेंडू. पुन्हा एकदा खोलवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न तितकाच खराब असं क्षेत्ररक्षण. दरम्यान 1 धाव पूर्ण असेल. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या वाढते ती 35. नक्कीच या ठिकाणी जर आपण या सामन्याचा जर पूर्णपणे जर विचार केला तर आतापर्यंत गोलंदाजी खूप सुरेख होताना दिसते कोठारे संघाकडनं. मात्र क्षेत्ररक्षक या ठिकाणी तितकंसं गोलंदाजांना साथ देताना दिसत नाहीये. नक्कीच आता मात्र पुन्हा एकदा डावखुऱ्या हाताचा हा फलंदाज अर्जुन स्ट्राईकला. ओ हो क्या बात आहे. आता मात्र चेंडू गगनाचा वेध घेतोय. 6 धावांसाठी खणखणीत षटकार.
षटक सुंदर टाकलं होतं या ठिकाणी भावेश याने, मात्र शेवटच्या चेंडूवर मात्र खरपूस असा समाचार घेतला अर्जुन याने. चेंडू 6 धावांसाठी आणि या 6 धावांच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोचली ती 41. तीन षटकांच्या अंती अस्तोली संघाची धावसंख्या झाली ती 41. सांघिक चौथं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो गणेश. 41 धावसंख्या अस्तोली संघाची. यानंतरचा जो सामना असेल साडगाव जग्गू 11 आणि अल्यानी, मला वाटतं अल्यानी संघाचे आमचे मेजर या ठिकाणी दिसत आहेत. नक्कीच अल्यानी संघ एक मातब्बर संघ. कालच्या दिवसाचा विचार करता किनवलीचे जे आयोजन होतं सामन्यांचं, पहिलं पारितोषिक या षटक असेल नक्कीच कुठेतरी एक सन्मानजनक स्कोर उभा करायचा असेल अस्तोली संघाला, तर 60-65 धावांचं आव्हान या ठिकाणी कोटेरे संघासमोर उपस्थित करावं लागेल. पुन्हा एकदा बॉलिंग मार्को सज्ज गणेश. आता मात्र नक्कीच मोठ्या फटक्यांच्या अपेक्षा असेल अस्तोलीला. हो सुंदर असा हा फटका, चेंडू जातोय खूपच उंच गगनाला भिडतोय. 6 धावांसाठी षटकार. गणेश. आता मात्र वैभव काहीसा पवित्रा बदललेला दिसतोय. आता मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक दिसतोय आणि खराब असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. मात्र चेंडू जातोय 4 धावांसाठी चौकार. दोन गड्यांच्या मोबदल्यात आतापर्यंत अस्तोली संघाची धावसंख्या झाली ती 52. नक्कीच अशाच प्रकारच्या फटक्यांची अपेक्षा असेल अस्तोली संघाला. पुन्हा एकदा गणेश. हो पुन्हा एकदा खोलो टप्प्याचा चेंडू, मात्र यानंतर चेंडू पुन्हा एकदा जाईल 1 बाउन्स चौकार. वैभवच्या माध्यमातून या षटकाची पुन्हा एकदा. आता मात्र काहीसा व्हेरिएशन करताना दिसत होता, मात्र चेंडू फुल झाला आणि चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. गणेशाच्या षटकाचं विश्लेषण करायचं झालं तर पहिल्या चेंडूवर गडी बाद आणि दुसरा चेंडू 6 धावा, तिसरा चेंडू 4 धावा, चौथा चेंडू 4 धावा आणि 5वा चेंडू देखील 4 धावा. पुन्हा एकदा काही चेंडू शिल्लक असतील या षटकातील. आता मात्र आपटेला हा चेंडू पुन्हा जातोय. चेंडू 1 बाउन्स चौकार 4 धावांसाठी. षटकांती अस्तोली संघाची धावसंख्या होती ती 64.
आणि 65 धावांचं आव्हान असेल ते कोठारे संघाला. यानंतरचा जो सामना असेल तो अल्यानी वर्सेस जग्गू 11 साडगाव. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचंय. यानंतरचा खूपच रोमांचक असा सामना पाहायला मिळेल आपल्याला या ठिकाणी लाईव्ह पाहायला मिळेल, युट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळेल. कारण साडगाव आणि अल्यानी अतिशय नावाजलेले असे हे संघ दोन्ही आज या ठिकाणी समोरासमोर दिसतील. कारण आत्ताच काल परवा झालेल्या खिनवली येथे अल्यानी संघ हा प्रथम पारितोषिक पटकावून नक्कीच त्याच्या आशा या ठिकाणी देखील पल्लवित झालेल्या दिसतील. तितकंच आक्रमक असं जग्गू 11 साडगाव, दोन्ही आक्रमक असे हे संघ आज या ठिकाणी सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब डोळखाम आयोजित सिद्धिविनायक चषक 2022 या माध्यमातून या ठिकाणी आज आपल्याला समोर दिसतील. असणारे संघ जरा सहकार्य करा, आपलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी लगेचच लावून घ्यायचं आहे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. कोठारे संघ आपले सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे. या सामन्यासाठी पंचांची कामगिरी करतील ते भरत आणि अक्षय. आतापर्यंत आपण पाहता खूप सुंदर अशी पंचांची कामगिरी या ठिकाणी पाहत आहेत. भरताने दरम्यान कोठारे संघाची सलामी जोडी मैदानात पोहोचतीये. जयेश खापरे या ठिकाणी मंचावर येऊन बसायचे. मेजर आमचे जयेश खापरे एक अल्यानी संघाची सर्वा. दरम्यान सामन्याकडे वळूया. पासष्ट धावांचं आव्हान समोर घेऊन मैदानात उतरलेली ही जोडी विनोद आणि हिराजी. स्ट्राईकला येतो हिराजी आणि स्ट्राईकला येतो विनोद. पासष्ट धावांचं आव्हान या मैदानावर तितकंसं अवघडही नाही आणि तितकंसं सोपंही नाही. अवघड नाही असं म्हणता येईल कारण मैदान हे खूपच फास्ट आउटफील्ड असलेलं असं हे मैदान आणि सोपं नाही असं अशासाठी की असनोली संघाचे जे गोलंदाज आहेत ते खूपच असे आक्रमक आणि नावाजलेले असे हे गोलंदाज आहेत. म्हणून 65 धावांचं हे आव्हान नक्कीच या ठिकाणी काहीसा या सामन्यात मनोरंजकता आणतील हे पाहायला मिळेल या ठिकाणी. दरम्यान सांघिक पहिले षटक आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतो असनोली संघाचा आक्रमक असा हा गोलंदाज मयूर आणि स्ट्राईकला येतो हिराज. ओ पहिला चेंडू खूपच आखूट टप्प्याचा हा चेंडू आणि चेंडू जाईल 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स चौकार. हिराजीच्या माध्यमातून पुन्हा एकदा
आता मात्र सुंदर असा हा चेंडू पूल करण्याच्या नादात पूर्णपणे बीट होतोय. बाईकच्या रूपाने एक धावचा प्रयत्न असेल आणि एक धाव मला वाटतंय पूर्ण असेल. पंच बाईकच्या रूपाने ना, नक्कीच बाईकच्या रूपानं एक धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकवते. धावसंख्या होती ती 5. ओ हो, सुंदर असा हा फटका, चेंडू जाईल सीमा रेषा पार 6 धावांसाठी. मात्र समोर फलंदाजाला हा चेंडू दिसला आणि चेंडू भिरकावून दिला 6 धावांसाठी. काहीशी चांगली सुरुवात म्हणता येईल कोटरे संघाला. नक्कीच आपल्या धावांचा विचार करता 64 धावा आपण या ठिकाणी फलकावर सजवल्या आहेत आणि 65 धावांचं आव्हान आहे कोटारे संघासमोर. पुन्हा एकदा मयूर, आता मात्र पुन्हा एकदा आपटेला हा चेंडू. ओ हो, सुंदर एफर्ट म्हणावं लागेल या ठिकाणी. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण, नक्कीच झेल होऊ शकला असता, मात्र तितकंसं सोपं नव्हतं या ठिकाणी झेल घेणं. आणि एकाच धावावर एकाच धावांमध्ये धावसंख्येच्या मध्ये धावसंख्या वाढते ती 12. आता मात्र काहीसा बदल घडून आणलाय तो या चेंडूवर, काहीसा समजू शकला नाही तो हिराजी. नक्कीच 38चे षटक असेल, हाणामारीचं षटक असेल. 12 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. हो, आता मात्र फुलटॉस चेंडू जाईल सीमारेषा पार 4 धावांसाठी. मी जयेश खापरे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मंचावर उपस्थित आहात. मी खापरे साहेबांचा सत्कार जयेश फडे यांना विनंती करतो की आपण सत्कार करायचंय. कॅमेरा जरा इकडे फिरवायचंय. धन्यवाद महेश फडे सर आणि जयेश खापरे सर, या ठिकाणी आपण आलात, रंगमंचाची शोभा वाढवली. धन्यवाद. गोलंदाज असेल असणारी संघाचा वैयक्तिक पहिले षटक आणि दुसरं प्रशांत. वैयक्तिक पहिलं आणि सांगित दुसरं षटक घेऊन येते तो प्रशांत. असणारी संघाचं पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होत आहे. पहिल्या षटकांती मयूरनं 16 धावा खर्च केल्यात या ठिकाणी. पुन्हा एकदा आता मात्र ओ हो हो हो, सुंदर असा हा चेंडू, आपटलेला चेंडू, निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. नक्कीच पंच या ठिकाणी बजावतील. वन बाउन्स असेल या ठिकाणी. सुंदर पंचांची कामगिरी पाडतात आमचे दोन्ही पंच. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. प्रशांतच्या माध्यमातून पहिला चेंडू निर्धाव टाकण्यात यश आलंय ते प्रशांत याला. आता मात्र पुन्हा एकदा विनोद. ओ हो, क्या बात आहे. पुन्हा एकदा चेंडू भिरकावून देतोय तो 6 धावांसाठी षटकार. नक्कीच पहिलं चेंडू या ठिकाणी सुरेख हाताळलं होतं प्रशांत याने, मात्र दुसऱ्या चेंडूवर 6 धावा. आता मात्र पुन्हा आपटलेला चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेला 4 धावांसाठी खणखणीत चौकार.
अशाच प्रकारचा भरवसा ठेवावा लागेल ते विनोद आणि हिराजीवर. नक्कीच सामन्याला जिंकायचा असेल तर असलेल्या संघाविरुद्ध चांगला असा प्रयत्न म्हणावा लागेल. चांगली सुरुवात दिसते कोठारे संघाची. पुन्हा एकदा आणि सुंदर असा हा चेंडू एसटी चित होतोय तो. काढण्यासाठी जातोय तो भावेश. नक्कीच चांगली फलंदाजी केली या ठिकाणी विनोदने आपल्या संघासाठी. 65 धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये उतरलेला हा विनोद आपल्या वाट्याची कामगिरी पूर्ण करून पॅव्हलियनमध्ये परततोय. आता मात्र भावेश मैदानात जाताना दिसतोय. नक्कीच याच्याकडनं अपेक्षा असतील, याच्यावर भरोसा ठेवावा लागेल कोठारे संघाला. तितकाच भरोसा असेल या प्रशांत गोलंदाजावर असणारी संघाला. नक्कीच षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक. हो हो, क्या बात आहे. अखूट टप्प्याचा चेंडू मात्र तितकाच सन्मानजनक खेळून काढलेला हा चेंडू. नक्कीच एक धाव पूर्ण असेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 1:27. नक्कीच या सामन्यात काहीशा आपल्याला रंगत पाहायला मिळेल. पुन्हा एकदा हो हो, क्या बात आहे. सुंदर असा फटका मात्र आता समोर असेल तो मयूर. मयूर मात्र कोणत्या प्रकारची चुकी करू शकत नाही आणि झेल बाद होतोय तो हिराजी. नक्कीच बॅक टू बॅक दुसरा हा दुसरा फटका भेटतोय तो कोठारे संघाला. नक्कीच चांगली सुरुवात केली होती कोठारे संघाने, मात्र आता मात्र कुठेतरी मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये आपली विकेट गमावतोय तो हिराजी. 12 चेंडू आणि 38 धावांचं आव्हान असेल कोठारे संघासमोर. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. कंपल्सरी चेसिंग असेल. साडगाव जग्गू 11 आणि साई स्टार आल्यानी. रामदास. ओ हो, क्या बात आहे. खूपच आपल्याला चेंडू मात्र चेंडू खाली अर्जुन. झेल बाद होतोय. बॅक टू बॅक तिसरा गडी बाद होतोय तो कोठारे संघाचा. जग्गू 11 आणि साई स्टार आल्यानी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी यायचंय. यानंतरचा जो सामना असेल जग्गू 11 साडगाव आणि साई स्टार आल्यानी. विनोद आता मात्र संघाची धुरा घेऊन जातोय तो विनोद. पुन्हा एकदा रामदास. ओ हो, क्या बात है. एसटी चित होतोय तो भावेश. कोठारे संघाला उतरती कळा लागलेली दिसते या ठिकाणी. आल्यानी संघाचा कर्णधार नितीन या ठिकाणी उपस्थित आहे. साडगाव संघाचा कर्णधार जग्गू कुठे असेल किंवा वैभव असेल कुठे या ठिकाणी त्यांनी साडगाव देवी स्पोर्ट संघाचा कर्णधार या ठिकाणी यायचंय. नक्की काय सॉरी विशाल स्पोर्ट्स साडगाव संघाचा कर्णधार या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचे. दरम्यान प्रशांतचं अजूनही षटक मार्गस्थ. रामदासचं 27
धावसंख्या आणि 4 गडी बाद. पुन्हा एकदा. हो आता मात्र खूपच आपटलेला हा चेंडू जातोय सीमारेषा पार. 6 धावसाठी षटकार. तेहतीस धावा, 9 चेंडू आणि 32 धावांचं आव्हान असेल. काहीशी रंगत पाहायला मिळते या सामन्यामध्ये. खूपच अखूट टप्प्याचे चेंडू पाहायला मिळतात रामदास याच्या षटकामध्ये. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू वापसी करताना दिसतोय. 1 धाव पूर्ण असेल. दुसरीचा प्रयत्न मात्र एकाच धावावर समाधान मानावं लागेल महेश याला. नक्कीच पुन्हा एकदा वापसी करताना दिसतोय तो रामदास. अजूनही षटकातील काही चेंडू शिल्लक रामदास याच्या. दरम्यान नाणेफेकीचा कौल होताना दिसतोय साडगाव आणि आल्यानी संघा दरम्यान. पुन्हा एकदा रामदास बॉलिंग मार्ग सज्ज. आता मात्र सुंदर असा हा फटका. मात्र दरम्यान एकच धाव पूर्ण. पुन्हा एकदा एकाच धावेच्या मतीनं धावसंख्या पुढे सरकते 35. साडगाव संघानं नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते आल्यानी संघाला. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा रामदास. ओहो क्या बात आहे. पूल करण्याच्या नादामध्ये पूर्णपणे बीट होतोय आणि षटक संपतं. या ठिकाणी पंच आमचे निर्देशित करताय. या तिसऱ्या षटकांती धावसंख्या होती ती 35 आणि आता मात्र 6 चेंडू आणि 30 धावांचं आव्हान म्हणजे प्रति चेंडू 6 धावा. म्हणजे चौकार प्रति 4 धावा. वैभव सांघिक 4थं षटक आणि ओहो आपटलेला हा चेंडू मात्र 30 मध्ये स्वतःच्याच फॉलो थ्रो मध्ये झेल बाद होतोय तो. विनोद नक्कीच काहीच. आता मात्र सामना अवघड वाटचालीच्या दिशेने दिसतोय कोठारे संघाकडनं. नयन 5 चेंडू आणि 30 धावा. आता मात्र नक्कीच प्रति चेंडू 6 धावा. हो हो क्या बात आहे. सुंदर असा हा फटका. मात्र चेंडू खाली मयूर दिनकर असेल. कुठल्या प्रकारची चुकीची अपेक्षा नसेल. मात्र त्या ठिकाणी काहीतरी गडबड होताना दिसते. सूर्याचं तेज त्याच्या समोर आलं. चेंडू जातो सीमारेषा पार. 1 धाव चौकार. झेल होऊ शकला असता मात्र सूर्याच्या मदतीनं चेंडू जातो सीमारेषा पार. हो हो आता मात्र पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू खाली. मात्र पुन्हा वैभव आणि विकेट या मॅचच्या रूपानं मात्र सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक राहिलेली दिसते नक्कीच. हो हो आता मात्र एकाच धावेचा प्रयत्न. फक्त स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न असेल. मात्र एकच धाव. षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक. सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक. यानंतरचा जो सामना असेल तो विशाल स्पोर्ट्स साडगाव आणि साई स्टार आल्यानी. सुंदर असा हा फटका. हवेमध्ये मारलेला चेंडू मात्र झेलबाद होऊ शकतो का नाही. आणि अशा प्रकारे सामना पूर्णतः झुकतोय अस्नोली संघाच्या खिशात. आणि अजूनही षटकातील काही चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू. हो हो क्या बात आहे. कट करण्याच्या नादामध्ये चेंडू आणि
धाव बाद होतोय. अशा प्रकारे आसनोली संघ विजय, जिंकलेल्या संघाचं अभिनंदन आणि हरलेल्या संघाचं कौतुक. यानंतर जो सामना असेल तो विशाल स्पोर्ट्स साडगाव आणि साई स्टार आल्याने खूप रोमांचक असा सामना असेल. दोन्ही संघ मातब्बर आपल्या आपल्या जागेवर, दोन्ही संघाचे 12 खेळाडू या ठिकाणी